शुभविवाह या मालिकेच्या 26 मार्चच्या भागामध्ये मानसी भूमीसोबत बोलून आता आत येते। आकाश म्हणतो, काय झालं मानसी, भूमीने काही सांगितलं का? यावरती मानसी सांगते, नाही आकाश जीजू, खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे। म्हणजे तुम्ही सायकलची हवा काढतानाचा व्हिडिओ कुणीतरी भूमिताईला पाठवला आहे, हा बघा, असं म्हणत मानसी सगळ्यांच्या समोर खूप मोठा गौप्यस्फोट करते। आता मात्र आकाशला धक्का बसतो। हा व्हिडिओ कुणी पाठवला? यावरती मानसी सांगते, मला काही माहित नाहीये, पण अननोन नंबरवरून हा व्हिडिओ आला होता। रागिणी, इकडे आता पौर्णिमा आणि अभिजित यांना मात्र आता भीती वाटते की सत्य समजलं तर आकाश काय करेन आणि काय नाही। त्यावरती आकाश म्हणतो, म्हणजे कुणीतरी मला आणि भूमी या दोघांनी एकत्र येऊ नये यासाठी प्रयत्न करतोय। यावरती आजी म्हणते, पण कोण असेल? आकाश म्हणतो, त्याला तर मी शोधेनच, जो कुणी विघ्न संतोषी माणूस आहे ना त्याला मी शोधेन, पण त्याआधी सध्या भूमीला नोकरीवरती आणणं हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी मी प्रयत्न करणार। असं म्हणत आकाश आता खूप मोठा निर्णय घेतो, पण त्याला कळलेलं असतं की मी आणि भूमी एकत्र येऊ नये यासाठी कोणीतरी प्रयत्न करते आणि ही रागिणी पौर्णिमासाठी धोक्याची घंटा असते। आता मात्र इकडे आकाश सध्या तो विचार डोक्यातून काढून टाकून भूमीला कसं काय आपल्याला या सगळ्यामध्ये हाऊस मॅनेजर म्हणून घरामध्ये आणता येईल हा विचार करत असतो। आजीला तर टेन्शनच येतं। इकडे पौर्णिमा मात्र आता रागिणीला थम्स अप करून आपला प्लॅन यशस्वी झाला असं सांगते, पण मूर्ख पौर्णिमाला हे माहीत नसतं की आकाशला हे सगळं कळल्यावरती तिचे आता वाट लागणार असते। तोपर्यंत इकडे आकाश भानुशालींना भेटायला येतो आणि तुमची हिंमत कशी झाली हे सगळं करण्याची? भानुशाली म्हणतात, कशाबद्दल बोलताय तुम्ही? यावरती आकाश म्हणतो, तुम्ही भूमीला नोकरी का ऑफर केलीत? भानुशाली म्हणतात, का म्हणजे काय? तिला नोकरीची गरज होती आणि म्हणून त्या गरजेपोटी मी नोकरी दिली। यावरती आकाश म्हणतो, पण तिच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मी आहे ना। भानुशाली म्हणतात, एक मिनिट, नक्की काय झालंय? तुम्ही आधी शांत व्हा, मला तुमचा राग का आहे हे काही कळतच नाहीये, इतके तुम्ही का चिडलायत? यावरती आकाश एक्सप्लेन करतो, अहो भानुशाली, मी भूमीला माझ्या घरामध्ये हाऊस मॅनेजर म्हणून नोकरी ऑफर करत आहे, पण तुम्ही तिला ऑलरेडी नोकरी दिल्यामुळे मग मात्र आता भूमीने माझी ऑफर नाकारली। भानुशाली म्हणतात, अच्छा, मला हा प्रकार खरंच काही माहित नव्हता। यावरती आकाश म्हणतो, यापुढे भूमीचा कोणताही निर्णय घ्यायच्या आधी तुम्ही माझ्याशी बोलाल अशी मी अपेक्षा करतो। भानुशाली म्हणतात, ठीक आहे। यावरती आकाश म्हणतो, तुम्ही आत्ताच्या आत्ता भूमीला कॉल करा आणि तिला सांगा बरं की ही नोकरी तुला मिळणार नाहीये म्हणून। भानुशाली म्हणतात, हो ठीक आहे, मी कॉल करतो। यावरती आकाश म्हणतो, लगेच करा माझ्या समोर। मग मात्र आता इकडे आकाश कॉल करायला लागतो। तोपर्यंत भानुशाली लगेचच कॉल करतात भूमीला आणि भूमीला म्हणतात, भूमी मॅडम, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे। त्यावरती मात्र आता भूमी म्हणते, भानुशाली, मी ना आत्ताच्या आत्ता तिकडे पोहोचते आहे, तुम्ही काळजी करू नका, कारण ना या सगळ्यामध्ये मला लेट व्हायचं नाही, म्हणजे उद्यापासून माझी नोकरी चालू होईल ना। असं म्हणत भूमी आता भानुशालींना मी तिकडे चाललेली आहे असं सांगते। तोपर्यंत भानुशाली म्हणतात, ऐका भूमी मॅडम, काहीतरी गडबड झालेली आहे, म्हणजे ती व्हॅकंट पोस्ट नाहीये, तिथली पोस्ट न भरली गेले, माझ्याकडून ऐकण्यामध्ये काहीतरी चूक झाली होती। असं म्हणत आता भानुशाली भूमीला ती नोकरी नाहीये असं सांगते। भूमी सांगते, ठीक आहे भानुशाली, तुम्ही माझ्यासाठी जे प्रयत्न केलेत ना ते खूप आहेत, तुमचे किती आभार मानू असं मला झालंय। असं म्हणत बिचारी भूमी फोन ठेवते। आकाशला भानुशाली म्हणतात, घ्या, तुमच्या प्रमाणाप्रमाणे सगळी कामं झालेली आहेत। त्यावरती आकाश म्हणतो, थँक्यू भानुशाली, आणि तुम्हाला मी अजूनही एक गोष्ट सांगू इच्छितो की यापुढे माझ्या आणि भूमीच्या मॅटरमध्ये मला विचारल्याशिवाय तुम्ही कोणताही सल्ला किंवा कोणताही निर्णय घेऊ नका प्लीज। असं म्हणत आता मात्र आकाश भानुशालींना थोडंसं रफ शब्दामध्येच खडसावतो। भानुशाली आता मात्र तिकडे शांत उभे असतात। आकाश निघून गेल्यावरती भानुशाली मनाशीच विचार करतात, आज तुझ्यामुळे आकाश मला ना भूमीच्या नजरेमधून उतरावं लागलं आणि हे मला कधीच मान्य नाहीये। असं म्हणत भानुशालींचा एक वेगळाच अँगल साधारण आपल्याला दाखवला जातो आणि आता इकडे आकाश आपल्या घरी येतो। मानसी आणि अथर्वचं नाटक सुरू होतं। मानसी आणि अथर्व आता भूमीसमोर नाटक करण्यासाठी आता मात्र देसायांच्या घरी आलेले असतात। त्याच वेळेला नीलांबरी आणि माधवराव हे दोघं जण भूमीची वाट पाहत असतात, जेणेकरून मानसीचं आता नाटक सुरू होईल। मग भूमी दाराच्या इकडे आल्याची चाहूल लागल्यावरती मानसी सांगते, बाबा, मी तुम्हाला परकी आहे का?
देवाच्या कृपेने माझ्या सासरची परिस्थिती चांगली आहे. मी नक्कीच तुमच्या पायासाठी ऑपरेशनसाठी पैसे देऊ शकते. यावरती मात्र आता अथर्व म्हणतो हो, आणि आकाश म्हटलाय की आपण हे सगळं करूया, म्हणजे टॅक्स भरण्यासाठी घराचा आणि तुमच्या ऑपरेशनसाठी पैसे देण्यासाठी आकाशने तयारी दाखवलेली आहे. यावरती निलांबरी म्हणते मग तर चांगलंच आहे. यावरती माधवराव म्हणतात हे बघ, मला भूमीचा स्वाभिमान जपणं महत्त्वाचं वाटतं. म्हणजे भूमीला कधीच आवडणार नाही की दुसरे कुणाकडून आपण मदत घेतलेली आहे. त्यामुळे भूमीचा स्वाभिमान जर जपायचा असेल तर ही गोष्ट करायला मी तयार नाहीये, असं म्हणत आता माधवराव नकार देतात. प्रशांत म्हणतो बाबा ते सगळं ठीक आहे, पण आत्ता सध्या तुमचं ऑपरेशन होणं महत्त्वाचं आहे ना, मग आपण देऊ ना त्यांचे पैसे. माधवराव म्हणतात नाही, माझ्या भूमीला जे आवडणार नाही ते मी करणार नाही. मानसी म्हणते मी तुमची मुलगी नाहीये का? माधवराव म्हणतात तसं नाही. तितक्यात तिथे भूमी येते आणि म्हणते कसं आहे ना, रक्ताची नाती आणि जोडलेली नाती याच्यामध्ये फरक असतो. जोडलेल्या नात्यामध्ये प्रेम असतं, पण रक्ताच्या नात्यामध्ये जबाबदारी असते. मानसी म्हणते ताई म्हणजे मी रक्ताची नाहीये का? यावरती भूमी सांगते आता तुझं लग्न झालंय, बाबांचं ऑपरेशन करण्याची जबाबदारी माझी आहे आणि त्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. यावरती माधवराव म्हणतात काय झालं भूमी, तुझी नोकरी मिळाली का? भूमी म्हणते नाही बाबा, ज्या नोकरीसाठी मी गेले होते त्या नोकरीला ऑलरेडी कोणीतरी क्लायंट मिळालेला आहे. त्यावरती माधवराव म्हणतात मग आता कसं? भूमी सांगते बाबा तुमचं ऑपरेशन करण्यासाठी मी काहीही करू शकते, मी कोणत्याही टोकाला जाऊ शकते तुमचं ऑपरेशन करण्यासाठी. मी मला आवडत नसलं तरी आकाश महाजन यांच्या घरामध्ये नोकरी करायला तयार आहे, असं म्हणत फायनली भूमीने आपण नोकरीसाठी तयार आहोत हे आता सांगितलेलं असतं. मग मात्र आता इकडे सगळेजण भूमीकडे पाहत बसतात आणि फायनली आपला प्लॅन यशस्वी झालाय हे सगळ्यांना समजलेलं असतं आणि हे मात्र आकाशला कळवलं जातं. आकाश, अथर्व आणि मानसी या तिघांना भूमीने आपल्याकडे नोकरी धरलेली आहे हे समजल्यामुळे आता आकाश ढोल ताशा घेऊन हा आनंद सेलिब्रेट करत असतो. आकाश ढोल ताशा घेतो, इकडे अथर्व मानसी नाचत असतात. त्यावेळेला आजी, पौर्णिमा, अभिजित आणि रागिणी सगळेजण खाली येतात. आजी सांगत असते काय रे असं घडलंय तरी काय, एवढं नाचायचं झालंय तरी काय? यावरती आकाश म्हणतो तितकीच आनंदाची बातमी आहे, भूमीने आपल्या घरातली हाऊस मॅनेजरची नोकरी स्वीकारली. आजीचा आनंद गगनात मावेनासा होतो. तोच इकडे रागिणी, पौर्णिमा, अभिजित यांचा चेहरा पडतो. हे कसं काय घडलं? म्हणजे आयत्या वेळेला आपण केलेला प्लॅन फसला कसा? रागिणीला आता मात्र काहीच कळत नाही. त्यावेळेला आकाश म्हणतो हो, म्हणजे विघ्न संतोषी माणसांनी विघ्न आणण्याचा खूप प्रयत्न केला आजी. म्हणजे माझा व्हिडिओ भूमीला पाठवला, माझ्याबद्दल मनामध्ये राग करण्याचा प्रयत्न केला, पण कसं आहे ना, विघ्न संतोषी माणसांचे विघ्न हे काही मला लागले नाहीत. अखेर भूमीने हाऊस मॅनेजरच्या जॉबसाठी होकार दिलाय आणि विघ्न संतोषी माणसांची तोंड बंद झालेत. आता रागिणीला संशय येतो, याला काही आपल्याबद्दल कळलंय की काय? मग रागिणी साळसूतपणाचा आवणत म्हणते अरे आकाश, म्हणजे तुला कळलंय का कोणी हे सगळं केलंय ते? आकाश म्हणतो नाही, आत्ता सध्या तरी मला कळलेलं नाहीये, पण जे कोणी आहे ना त्याला मी शोधून काढेन. पण त्याला शोधण्याच्या आधी मला भूमीला या घरात आणून तिला माझ्या नजरेसमोर ठेवणं आवश्यक आहे आणि तेच मी सध्या केलंय. हे विघ्न संतोषी माणसं कोण आहेत ना हे एकदा का मला समजलं ना की मग त्यांना धडा शिकवायला मी मागे पुढे बघणार नाही, असं म्हणत आकाश पौर्णिमा, अभिजित आणि रागिणी यांना चांगलाच इशारा देतो. तोपर्यंत आता पौर्णिमाचा चेहरा पडतो, कारण अभिजितला आणि पौर्णिमावरती आकाशला संशय आलेला असतो. आकाश म्हणतो उद्यापासून भूमी या घरात येणार आहे, त्यामुळे मला कोणतेही आत्ता वाद नको आहेत, पण या माणसांना मी सोडणार नाही आणि त्यांना माझ्याकडून शेवटचा इशारा पण आहे, असं म्हणत तिथल्या तिथे इशारा देत आकाशने सगळा कार्यभाग उरकलेला असतो. मग दुसऱ्या दिवशी आकाश वाट पाहत असतो ती भूमीच्या येण्याची. भूमीचा आज कामाचा पहिला दिवस असतो. आकाश इकडे तुळस रंगवत असतो. छानपैकी तुळस रंगवण्यासाठी काऊ घेतलेला असताना तिकडे आता भूमी येते. मुद्दाम भूमीच्या पायावरती आकाश ती काऊ ओततो आणि भूमी आकाशकडे एकटक पाहतच बसते. आकाश तिच्याकडे पाहतो. भूमी चिडते आणि माझ्या कामाचा पहिला दिवस तू खराब केलास, असं म्हणत आता आजी त्या कापडावरती भूमीच्या पावलाचे ठसे घेते. मग ते कापड आपल्या रूममध्ये घेऊन येत मी बरा झाल्यापासून आत्तापर्यंतची आपल्या प्रेमाची ही पहिली एकमेव आठवण माझ्याकडे आहे आणि ही आठवण मी जपून ठेवणार. मग भूमी आता आवरावर करण्यासाठी आकाशच्या रूममध्ये येते.
त्यावेळेला तिचा तोल जातो, आकाश तिला सावरतो, भूमी त्या बेडवरती पडते, आकाश तिच्या जवळ येतो. बराच वेळ दोघं जण एकमेकांच्या मिठीत असतात. आकाशच्या सहवासामध्ये भूमीला जुन्या गोष्टी आठवू लागतात. आता भूमी आणि आकाश हे एकत्र येणार का? भूमीला जुन्या गोष्टी कशा आठवणार? पाहणं रंजक ठरणार.